अर्धा तास चर्चेमध्ये मी सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ड्रग्ज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नशे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही अवैध धंदे चालू आहेत त्याच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये खासदार विशालदादा पाटील यांनी देखील आवाज उठवला आणि विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला आणि जिल्ह्यातली परिस्थिती वास्तव राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला। आज जे नशेखोरीमुळे खून होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी आवाज उठवला होता आणि आज त्याच्यानंतर आठवड्याभरातच काल एका दिवसात 3 खून झालेले आहेत असं आम्हाला समजतंय। आता पोलिसांची गुणवत्ता कशात तपासायची? पालकमंत्री साहेब म्हणतात आरोपींना लगेच पकडलं जातंय। आता खून केला आणि लगेच आरोपींना पकडलं म्हणून गुणवत्ता तपासायची का खून न होण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे आणि म्हणून त्यांना गुण द्यायचा? हे कुठेतरी तपासण्याची आवश्यकता, यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आम्ही आरोप केला होता, किंबहुना माझ्या भाषणामध्ये मी पैसे घेतल्याचे सुद्धा पुरावे दिले होते आणि जतमध्ये आज सुद्धा ज्येष्ठ नेते तिथले सांगतात की चुकीच्या पद्धतीने आज ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती पायबंद घालण्याचं कुठेही काम पोलीस विभागाच्या वतीने होत नाहीये आणि आम्ही एसपींना सुद्धा विनंती केलेली आहे की याच्यावरती कडक कारवाई केली गेली पाहिजे। तिथल्या विधानसभेतल्या भाषणानंतर तासगाव आणि कवठेमंकाळमध्ये कारवाया होत आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पेड कारवाया झालेल्या आहेत असं सुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये आढळलं आणि ती सुद्धा माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे। त्यामुळं या मांडलेल्या प्रश्नावरती आणि जिल्हा ज्या प्रश्नामुळे होरपळतोय याच्यावरती तात्काळ ते मार्ग काढतील असा विश्वास आहे।